मी आज बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी. त्याच्यासाठी घेतली आहे 2 वाटी शेंगदाणे, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. लसणाच्या पाकळ्या ना भरपूर घ्यायच्या म्हणजे चटणीला छान चव येते. 2 चमचे लाल तिखट घेतले आणि 1 चमचा मीठ घेतलेले आहे. तर मी आता हे वाटणे ना पाट्यावरती वाटणार आहे. मी आता शेंगदाणे ना इथं थोडे थोडे घेऊन वाटून घेणार आहे. जास्त पण बारीक नाही करायचे, थोडे मोठे ठेवायचे म्हणजे चटणी आहे ना छान होते. पाट्यावरची आणि मिक्सरची चव वेगळीच असते चटणीला. जेवणामध्ये चटणी असली ना की 2 घास जरा जास्त जातात. त्याच्यामुळे शेंगदाणा चटणी, लसणाची चटणी अशी ना बनवून ठेवायची. 1 ते 2 महिने ना आरामात राहते. पुण्याची आहे ना फेमस शेंगदाणा चटणी आहे. तर तुम्ही नक्की अशी एकदा करून पहा, तुम्हालाही आवडेल. मी आता इथे ना सगळे शेंगदाणे ना वाटून घेतलेले आहेत. पहा किती छान असं आपला म्हणजे कूट तयार झालेला आहे. जास्त बारीक पण नाही करायचं. जेवढे शेंगदाणे असे अर्धे अर्धे राहतील ना तेवढी आहे ना चटणीला आहे ना खायला मजाच वेगळी असते. त्याच्यामुळे ना अशी बनवायची. तर मी आता आहे ना त्याच्यामध्ये मीठ आणि आपलं लाल तिखट आहे ना बेडगीचं, तर ते मी त्याच्यामध्ये वाटून घेणार आहे. 2 चमचे बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे. कारण बेडगी मिरची आहे ना तिखटाला कमी असते आणि चटणीला कलर पण छान येईल आपला. मी आता आहे ना लसूण ठेचून घेणार आहे. कारण आपण लसूण त्याच्यामध्ये पहिला वाटलेला नाही आहे ना, तर लसूण आपल्याला आहे ना मोठा मोठा ठेवायचा आहे. हे पहा मी आहे ना बिना साल काढता लसूण घेतलेला आहे. त्याची चव आहे ना भारी असते. म्हणजे साल जर काढली ना तर चवीला एवढं चांगली नाही लागत चटणी, पण साली सकट जर घातला ना खूप छान चव येते. तर त्याच्यामुळे ना आपल्याला आहे ना असा थोडंसं आहे ना टेचून घ्यायचं आहे. लई बारीक पण नाही करायचं. हे असं आहे ना टेचून घ्यायचं. आणि तेलात जेव्हा आपण फोडणी देतो ना तेव्हा हा लसूण आहे ना एकदम असा कुरकुरीत चांगला होऊन द्यायचा आणि मग आपल्याला चटणी टाकायची जी आपण वाटून घेतलेली आहे. सगळ्यांना असं मिक्स करून घ्यायचं. लसूण नाही मिक्स करायचं त्याच्यामध्ये, कारण लसूण आपण चांगला तेलामध्ये ना लालसर परतून घेणार. आता आपण चटणी आहे ना तेलावरती परतून घेऊ. थोडंसं आहे ना नकळत आहे ना पाण्याचा शिपका द्यायचा, म्हणजे ना चटणी जास्त कडक पण होत नाही आणि जास्त नरम पण होत नाही. त्याच्यासाठी ना मी थोडं पाणी टाकून देणार. तवा पण आपला आता तापलेला आहे. मी आहे ना आता 2 पळी तेल आहे ना घालून घेणार आहे. ही चटणी ना 1 ते 2 महिने आहे ना डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये ठेवायची फ्रीजला, किंवा बाहेर जरी तुम्ही ठेवली ना तरी 2 महिने ना आरामात काही होत नाही आपल्या चटणीला. पात तेल पण तापले. तर मी जो लसूण जो घेतला होता ना टेचून तो मी आता याच्यामध्ये चांगला असा परतून घेणार. त्याला मग आपण लाल तिखट आणि मीठ वाटून घेतलेले आहे. छान असा गुलाबी गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा. लसणाने ना शेंगदाण्याच्या चटणीला छान चव पण येते. कोणत्याही भाजीला आपण लसूण घातला का तर वेगळीच येते. छान असा कडक होऊन घ्यायचा. तुम्ही नक्की एकदा करून पहा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. हे पहा आपला लसूण पण असा छान असा परतला गेलाय. तर मी आता त्याच्यामध्ये ना चटणी टाकून देणार आहे. छान असा वास पण सुटला आपल्या चटणीचा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना शेंगदाण्याची चटणी, लसणाची चटणी, जवळची चटणी, जी कोणतीही चटणी असू दे, खायला ना खूप मजा येते. इथे आता आपली चटणी पण तयार झालेली आहे. ही चटणी पण आहे ना
बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती किंवा आपण डाळ भात केला त्याच्याबरोबर पण तोंडी लावू शकतो. पण बाजरीची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी आहे ना, खाण्याची मजाच खूप वेगळी असते. तर तुम्ही पण एकदा नक्की शेंगदाण्याची चटणी आणि बाजरीची भाकरी करून पहा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे पहा आपली किती सुंदर अशी शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे. वास पण एवढा छान सुटलाय ना, जबरदस्त एकदम.